श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी व सदैव स्थिर राहण्यासाठी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत आणि हे उपाय जर आपण केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही सदैव स्थिर राहील आणि आपल्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मी प्रवेश करेल. तर पहा, सर्वात पहिला जो उपाय आहे तो म्हणजे आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नाही. झाडू हा नेहमी आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी पिठामध्ये थोडीशी साखर मिसळायची आहे आणि ते पीठ मुंग्यांना खाऊ घालायचं आहे. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र जो आहे तर तो ओम नमो वैष्णवे नमः. जिथे भगवान विष्णू ते महापती पतिव्रता लक्ष्मी असणारच. त्याचबरोबर चौथी गोष्ट जी आहे ती म्हणजे मळकट कपडे घालणे, दात स्वच्छ न घासणे, जास्त जेवणे, कठोर बोलणे आणि सूर्योदयी किंवा सूर्यास्त समयी झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहेत. लक्ष्मी अशा लोकांकडे टिकत नाही आणि अशा लोकांच्या घरामध्ये प्रवेश देखील करत नाही. त्याचबरोबर पाचवी गोष्ट जी आहे ती म्हणजे लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये अन्न व दूध हे झाकून ठेवावे. तर अजून पुढचे उपाय पाहण्यासाठी आपल्याला आपल्या जो व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरायचं नाही. या पुढचा उपाय जो आहे तर तो असा आहे की उंबरठ्यावर बरेच जण लक्ष्मीचे पावलं चिकटवतात, परंतु जर तुमचा पाय उंबरठ्याला लागत नसेल तरच तुम्ही उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले चिकटवायची आहेत. जर तुमचे पाय हे येता जाता उंबरठ्याला लागत असतील तर तुम्हाला लक्ष्मीचे पावले हे उंबरठ्यावर चिकटवायची नाहीत. त्याचबरोबर घरामध्ये कधीही मीठ सांडू नये. जर चुकून तुमच्याकडून मीठ जर घरामध्ये सांडले तर ते कुणाच्याही पायाखाली येऊ द्यायचं नाही. ते स्वच्छ भरून घ्यायचं आहे आणि एका पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे, कारण मीठ हे समुद्रात असते आणि लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे. लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे, त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येऊ देऊ नये आणि जरी पडले तरीसुद्धा ते स्वच्छ करून पाण्यामध्ये टाकून द्यावे. तसेच सायंकाळी जेव्हा आपण दिवे लावतो त्यावेळेमध्ये तुम्हाला या 3 वस्तू कुणालाही द्यायच्या नाहीत. त्यामधली सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे मीठ. तर मीठ हे लक्ष्मी प्रतीक मानलं जातं, त्यामुळे ज्यावेळेस संध्याकाळची वेळ असेल त्यावेळेस तुम्हाला मीठ कुणाला द्यायचं नाही. झाडू हा सुद्धा लक्ष्मी प्रतीक आहे, त्यामुळे झाडूसुद्धा कुणाला या संध्याकाळच्या वेळेमध्ये द्यायचा नाही. त्याचबरोबर पैसे हे सुद्धा कुणालाही संध्याकाळच्या वेळेला आपल्याला द्यायचे नाही. तर अशा ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या संध्याकाळी आपल्याला 3 कुणालाही द्यायच्या नाहीत. त्याचबरोबर पहा, संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि घरामध्ये लक्ष्मी म्हणजेच पैसा बाहेर जाऊ द्यायचा नाही. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू ज्या आहेत तर त्या गायीपासून प्राप्त होतात आणि गायी ही लक्ष्मी आहे, म्हणून या देखील वस्तू कुणालाही सायंकाळच्या वेळी देऊ नये. त्यानंतर सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकू नये. त्याचबरोबर बंद घड्याळ जर तुमच्या घरामध्ये असेल तर ते तुम्हाला घरामध्ये तसेच बंद ठेवायचे नाही, त्यामध्ये सेल टाकायचे आहेत किंवा ते घड्याळ खराब झालं असेल तर ते काढून टाकायचं आहे, पण बंद घड्याळ घरामध्ये ठेवायचं नाही, त्याने तुमची प्रगती थांबते. त्याचबरोबर लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी यासाठी आपल्याला काय करायचं आहे की रोज सकाळी आपण जेव्हा फरशी साफ करतो त्यावेळेस त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि गोमित्र टाकायचे आहे आणि या पाण्याने तुम्हाला फरशी पुसायची आहे. असं केल्याने घरातील जी निगेटिव्हिटी आहे तर ती दूर होते. तसेच तुम्ही सकाळी घरात लवकर उठता त्यावेळेस तुम्हाला घराचा जो मुख्य दरवाजा आहे आणि उंबरठा जो आहे तर तो रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे. असं केल्याने लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होते.
त्याचबरोबर आपल्या घरातील जे देवघर आहे तर ते घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे. घरामध्ये जर तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे असतील तर ते ठेवू नका, ते कपडे जाळून टाका. असं केल्यास घरातील जी नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस प्रत्येक वेळेस अमावस्या असते तर तेव्हा माता लक्ष्मीला तांदळाची खीर करून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा, कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर देखील प्रसन्न होतात. असं केल्याने आपले पूर्वज हे तृप्त होतात आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग हे मोकळे होतात. त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती उसाच्या रसाने अभिषेक करावा. असं केल्याने या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते. आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावी. तसेच आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी. श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात. श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांचे आसन असते आणि माता लक्ष्मी व भगवान श्री हरी विष्णू यांचे आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत. त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना ही करावी. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये राहतील आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव राहील. आपल्या देवघरामध्ये आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसन म्हणजेच बसलेला फोटो हा आपल्या घरामध्ये असावा. आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा. मग ती आपली आई, बहीण, बायको, मुलगी कुणीही असू शकते. घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते. या सर्व उपायाबरोबरच आपल्याला 108 वेळा लक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे. ज्या घरामध्ये धान्याचा मान ठेवला जातो ते केरात टाकले जात नाही, पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो व यथासंभव गरिबांना मदत केली जाते, त्या घरामध्ये लक्ष्मी सतत हसत राहते. जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते, भोजन करते, दिवसा झोपते, फाजील प्रमाणामध्ये आहार सेवन करते, अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते. तर पहा, माता लक्ष्मी ही आवळ्याच्या झाडामध्ये, गाईच्या शेणात, शंखामध्ये, कमळामध्ये, पांढऱ्या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते. तसेच ज्या घरामध्ये भगवान शंकरांची पूजा होते आणि देवता साधू गुरूंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतर वास करते. जी स्त्री नियमितपणे गोग्रास गायीसाठी घास बाजूला काढते, त्याचबरोबर गायीची पूजा करते, तिच्यावर लक्ष्मीची कृपा ही कायम राहते. श्री लक्ष्मीची 8 रूपे, लक्ष्मीची 8 रूपे असल्याचे सांगितले जाते. तर पहा, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, कीर्तिलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, राज्यलक्ष्मी. हा जर तुमचं धनवृद्धीसाठी तुम्हाला जर उपाय करायचा असेल तर त्यातला पहिला उपाय जो आहे तर तो आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी म्हणजे स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी. त्याचबरोबर रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करावा. तसेच दुकानामध्ये किंवा ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहन म्हणजे श्रीकृष्णाची तस्वीर लावावी. त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल. त्याचबरोबर व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी 11 रुपये एका गुप्त जागी ठेवावेत. घरी आल्यावर ते गरिबाला द्यावेत. त्यामुळे व्यापारात प्रगती होते. गहू दळाव्यास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे 2 दाणे टाकून 11 तुळशीची पाने टाकून ते पीठ आपल्याला दळण्यासाठी द्यायचे आहे. यामुळे काय होते की आपली धनवृद्धी होते. तसेच व्यापारामध्ये उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये 5 गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावीत. व्यवसायात नक्कीच उन्नती होईल. तसेच गल्ल्यामध्ये, तिजोरीमध्ये, कॅश बॉक्समध्ये एक स्फटिकाचे कासव, सोन्या चांदीचे नाणं व अखंड अक्षदा ठेवल्याने लक्ष्मी चालत येते. तसेच पिंपळ वृक्षाला पाणी घालावे, त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते. सदर पाण्यामध्ये साखर, तूप, दूध घालावे म्हणजे याचे प्रभावी परिणाम
हे चांगले होतात आणि आपल्याला धनवृद्धी होण्यास मदत होते. तसेच लक्ष्मी व केरसुनी याचा संबंध शास्त्रवचनाप्रमाणे केरसुनी व झाडूला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो. केरसुनी ही घरातील कचरा साफ करते व कचरा हा दरिद्रतेचं प्रतीक आहे. ज्या घरामध्ये स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मी वास करते. सुख शांतीही त्या घरामध्ये वास करते. याउलट जिथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते आणि त्या घरामध्ये दारिद्र्य पसरते. अशा घरामध्ये पैशांची चणचण ही कायम भासते. यासाठी आपले घर नेहमी स्वच्छ आणि नीटनाटके ठेवावे. तसेच केरसुनी किंवा झाडू हा त्यांचं काम झाल्याच्या नंतर अशा ठिकाणी ठेवावे की त्यावरती कुणाचीही दृष्टी पडणार नाही. त्यांना अशा ठिकाणी ठेवायचं की कुणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमानही होणार नाही. चुकून केरसुनीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमा याचना करावी. केरसुनी व झाडू कधीही उभा ठेवू नये आणि तो झाडू कधीच घराबाहेर झटकू किंवा जाळू नये. जेव्हा तुम्ही नवीन केरसुनी घरामध्ये आणता ते झाडू वापरायला सुरुवात करताना तुम्ही शनिवारच्या दिवशीच ह्याचा वापर करायला सुरुवात करावी. लक्ष्मी चालत येईल. घरी पैसा धन सर्वांनाच हवे आहे. काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना दिवसरात्र मेहनत राबून काबाड कष्ट करूनही त्यांना पैसा हा अपुराच प्राप्त होतो. अशा वेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमचा परिवार हा सुखी समाधानी आणि लक्ष्मीची कृपा त्यांच्यावरती निरंतर राहील असा होऊ शकतो. तसेच वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे घरातील सर्व वस्तू योग्य जागी ठेवल्या जाणे. यासाठी कोणती वस्तू कुठे ठेवायची आहे ह्या काही टिप्स ज्या आहेत तर त्या आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुमच्या पश्चिमेला पाय व पूर्वेला डोके करा किंवा दक्षिणेकडे डोके आणि उत्तरेकडे पाय करा. कपाट व तिजोरी कधीही दक्षिणेकडे तोंड करून ठेवू नये. तसेच देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्येच असावे. किचन, मेन स्विच, इलेक्ट्रिक बोर्ड्स, टीव्ही हे सर्व आग्नेय कोण्यातच ठेवा. तसेच किचन प्लॅटफॉर्म हा काळ्या रंगाचा नसावा. स्वयंपाक करताना दक्षिणेकडे तोंड नसावे. तसेच टॉयलेट हे नेहमी घराच्या नैऋत्य कोण्यातच ठेवा. फरशी व भिंतीचा रंग पूर्ण पांढरा असू नये. फरशी काळीही नसावी. तसेच मुख्य दरवाजाच्या डावीकडे रोज संध्याकाळी दिवा लावा. या नियमांचं पालन केल्याने पैशांची समस्या दूर होते. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.